हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आता ऑसिलेशन या चॅप्टर मधले नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यामध्ये कॅन यू टेल यामधील जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत टू स्टार्ट अ पेंड्युलम स्विंगिंग युजली यू पुल इट स्लाइटली टू वन साइड अँड रिलीज what kind of energy is transferred to the mass in doing this. आता या ठिकाणी here in this case when this bob of the pendulum when it pull slightly to one side, here in this case at that time it is slightly at a higher position, तो थोडासा वरच्या साईडला जाणार and then it gain the gravitational potential energy. त्यावेळेस तो त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी गेन करेल, म्हणजे त्याला एक प्रकारची स्थिती मिळते या ठिकाणी. दॅट्स वाय इट गेन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. डिस्क्राइब द एनर्जी चेंजेस दॅट ऑकर व्हेन द मास इज रिलीज. आता या ठिकाणी हा जो मास आहे, मास ऑफ द पार्टिकल, व्हेन इट रिलीज, हा जर सोडला तर काय होणार, तर त्याला एक प्रकारची गती मिळणार आहे. When this mass of the particle or bob, when it release, at that time this gravitational potential energy is converted into kinetic energy. म्हणजे या स्थितीत ऊर्जेला काय मिळणार आहे, एक प्रकारची गती मिळणार आहे. म्हणजे ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे इट कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होणार, म्हणजे त्या बॉब ऑफ द पेंड्युलमला एक प्रकारची गती मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, is are there any other ways to start the oscillation of a pendulum. आता या ठिकाणी yes, the force oscillation, हे जे फोर्स ऑसिलेशन आहे इट कॅन स्टार्ट द ऑसिलेशन ऑफ द पेंड्युलम. या पेंड्युलमचं त्या ठिकाणी ऑसिलेशन हे घडवतं. त्यानंतर विच एनर्जी सप्लाइड इन दिस केस. आता यामध्ये कोणती एनर्जी सप्लाय केली जाणार, तर हिअर इन दिस केस देर इज अ व्हायब्रेशनल एनर्जी टू बी सप्लाइड इन दिस केस. यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी सप्लाय केली जाईल. आता आपलं टेक्स्टबुक मधला नेक्स्ट पॉइंट आहे 5.12 सिंपल पेंड्युलम. यामध्ये तुम्हाला काही डेफिनेशन दिलेले आहेत. आयडियल सिंपल पेंड्युलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम आणि लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आता यामधलं पहिल्यांदा आयडियल सिंपल पेंड्युलम. An ideal simple pendulum is a heavy particle suspended by a massless, inextensible, flexible string from a rigid support. This is called as ideal simple pendulum. आता practical simple pendulum काय आहे, तर practical simple pendulum is a small heavy sphere called as a bob, which is suspended by a light inextensible string from a rigid support. This is called as practical simple pendulum. आणि त्यानंतर आहे लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आता लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम मध्ये काय आहे, तर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब, दॅट मीन्स पॉइंट ऑफ ऑसिलेशन, is called as length of simple pendulum. ही त्याची लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम आहे. आता या ठिकाणी आयडियल सिंपल पेंड्युलम मध्ये आपण काय वापरतो, तर हेवी पार्टिकल वापरतो. आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम मध्ये आपण काय वापरतो, तर स्मॉल हेवी स्पियर, दॅट मीन्स इट इज कॉल्ड एज बॉब. तो बॉब आपण त्या ठिकाणी वापरतो. या त्याच्या डेफिनेशन्स आहेत. आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफाइन अन आयडियल सिंपल पेंड्युलम. शो दॅट अंडर सर्टन कंडिशन द मोशन ऑफ अ पेंड्युलम इज सिंपल हार्मोनिक. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट्स पिरियड. हेन्स स्टेट द फॅक्टर्स ऑन विच इट्स पिरियड डिपेंड. आता यामध्ये आपण ही एक सिंपल पेंड्युलमची फिगर काढलेली आहे. आधी आपण त्याची डेफिनेशन बघूया. आयडियल सिंपल पेंड्युलम. अन आयडियल सिंपल पेंड्युलम इज अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड by a massless, inextensible, flexible string from a rigid support. This is nothing but it is an ideal simple pendulum. आता या ठिकाणी आपण एक बॉब घेतलेला आहे. Consider a bob having mass m
and T dash is the tension in the string. This OA position is a equilibrium position. ही एक equilibrium position आहे with the center of gravity of the bob vertically below the point of suspension. Here in this case now this bob is displaced. हा बॉब आपण एका साइडला जर डिस्प्लेस केला आणि देन इट रिलीज आणि तो रिलीज केला देन इट परफॉर्म द ऑसिलेशन. तो ऑसिलेशन परफॉर्म करतो इन अ सिंगल वर्टिकल प्लेन. एका सिंगल वर्टिकल प्लेन मध्ये तो ऑसिलेशन करतो. हियर इन दिस केस इन अ डिस्प्लेस पोझिशन म्हणजे या डिस्प्लेस पोझिशन मध्ये देर आर टू फोर्सेस ऍक्ट ऑन द बॉब. या बॉबवर दोन फोर्स ऍक्ट होत आहे ते म्हणजे mg आणि टेन्शन T dash. Here in this case this mg is resolved into two component mg cos theta आणि mg sin theta. Here in this case this mg cos theta which is balanced by the tension in the string. या टेन्शन इन द स्ट्रिंग मध्ये ते बॅलन्स होतं आणि ही द here in this case this mg sin theta this is perpendicular to this string. That means this is the restoring force which act on the mass. ते mass वर act होत आहे and it tends to returns to the equilibrium position आणि ते equilibrium position कडे परतण्याचा प्रयत्न करत आहे. आता we know that this restoring force किती आहे तर F is equal to minus mg sin theta है. Here this theta is very small. That means it is less than 10 degree. इतका small असतो तो. Therefore this theta, that means here in this case this sin theta is nearly equal to theta nr. त्या ठिकाणी sin theta is nearly equal to theta nr. Therefore F is equal to minus mg theta. आता फ्रॉम द फिगर, आता फिगर वरनं काय ना हियर इन दिस केस फॉर द स्मॉल डिस्प्लेसमेंट दिस थीटा इज इक्वल टू दिस अँगल इज इक्वल टू x डिवाइड बाय एल येणार. आता ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये लिहिली देन द अबो इक्वेशन बिकम देयरफॉर F इज इक्वल टू minus mg x divided by ln. आता ही here this m g and l all are the constant term. या सर्व constant term आहे. Then for the small displacement this force, this restoring force is always directly proportional to this displacement and this negative sign indicate that this restoring force and displacement both are in a opposite direction. Then this bob perform the linear SHM. हा बॉब जो आहे तो linear SHM परफॉर्म करणार for the small amplitude. For the small amplitude. जेव्हा amplitude small असेल त्यावेळेस हे linear असणार आहे. आता we know that this period of simple pendulum, formula of period of simple pendulum, this t is equal to काय असतं तर 2 pi upon omega. That means this is equal to 2 pi divided by square root of acceleration per unit displacement. आता आपण याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. दिस वन इज इक्वेशन नंबर 1. आता हियर इन दिस केस फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 काय आहे F इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल आय. आता तुम्हाला माहिती आहे F इज इक्वल टू काय असतं F इज इक्वल टू एम ए. जर आपण ही व्हॅल्यू यामध्ये लिहिली देन द अबो इक्वेशन बिकम्स एम ए इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. आता या ठिकाणी एम एम गेट कॅन्सल. देयरफॉर आता आपल्याला ही व्हॅल्यू मिळवायची आहे ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजेच ए
डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू माइनस जी डिवाइड बाय एल है ना. ऍक्सिलेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू माइनस जी डिवाइड बाय एल. आता इन मॅग्नेट्यूड फॉर्म, इन मॅग्नेट्यूड काय येणार तर दिस a upon x, this a upon x is equal to g divided by l है ना. This one acceleration per unit displacement is equal to g divided by l. Then आता ही व्हॅल्यू आपण यामध्ये लिहूया. Therefore this t is equal to 2 pi square root of g divided by l. Therefore this t is equal to 2 pi square root l upon g, and this is nothing but it is the period of simple pendulum आणि हा त्याचा पिरियड आहे. This period is depend upon the length of the pendulum. त्या पेंड्युलमच्या लेंथ वर ते डिपेंड असतो पिरियड, and it is also depend upon the acceleration due to gravity. या दोन व्हॅल्यूवर ते पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम हा डिपेंड असतो. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंडर व्हॉट कंडिशन कॅन वी कन्सिडर द ऑसिलेशन ऑफ अ सिंपल pendulum to be linear simple harmonic? That means the assumption made while deriving the expression for time period of simple pendulum. आता यामध्ये त्याचे आपण एक एक assumption बघूया. The amplitude of oscillation is very small compared to its length. त्याचं amplitude हे length पेक्षा कमी पाहिजे. त्यानंतर सेकंड assumption काय ना तर the length of the string is large. ही जी लेंथ आहे स्ट्रिंगची ही लार्ज पाहिजे. आणि त्याचं तिसरं अझम्पशन येणार द ऑसिलेशन आर इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन. हे ऑसिलेशन जे आहे हे सिंगल व्हर्टिकल प्लेन मध्ये पाहिजे. हे त्याचे 3 अझम्पशन आहे. आता आपण आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट द एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ द सिंपल पेंड्युलम. आता फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंड्युलम फाइंड आउट करायचं असेल तर वी नो दॅट the period of simple pendulum t is equal to काय आहे तर 2 pi square root of l divided by g, where this l is the length of the simple pendulum and g is the acceleration due to gravity. आता तुम्हाला माहिती आहे we know that this n, that means frequency of oscillation of the simple pendulum, n is equal to काय असतं तर 1 upon t आहे. This is equal to 1 upon 2 pi square root of L divided by G. Therefore, this n is equal to 1 upon 2 pi square root of G divided by L. This is the expression for frequency of oscillation of simple pendulum, where this G is the acceleration due to gravity and L is the length of the simple pendulum. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट द लॉज ऑफ अ सिंपल पेंड्युलम. आता या ठिकाणी तुम्हाला द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम हे माहिती आहे. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी आहे. हियर दिस एल इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंड्युलम and g is the acceleration due to gravity at that place. आता त्यातला पहिला लॉ बघूया आपण, लॉ ऑफ लेंथ. आता लॉ ऑफ लेंथ काय आहे? दिस t is directly proportional to square root of l when this g is constant. That means आता शब्दामध्ये काय येणार आहे तर the period of a simple pendulum is directly proportional to the square root of the length of the simple pendulum. That means square root of L when g is constant. ज्यावेळेस acceleration due to gravity constant असणार त्यावेळेस t is directly proportional to square root of L असतं. त्यानंतर आता सेकंड लॉ,
लॉ ऑफ ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता लॉ ऑफ ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय ना, तर T is inversely proportional to square root of G when L is constant. आता हेच आपण शब्दामध्ये कसं सांगू शकतो, तर द पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हेन एल इज कॉन्स्टंट. जेव्हा त्याची लेंथ ऑफ द सिंपल पेंड्युलम कॉन्स्टंट असणार त्यावेळेस टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी असतं. दिस इज लॉ ऑफ ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर त्याचा तिसरा लॉ काय आहे, तर लॉ ऑफ मास. आता लॉ ऑफ मास मध्ये काय आहे, तर दिस पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑर द मटेरियल ऑफ द बॉब. म्हणजे त्याचा जो पिरियड आहे हा या मास ऑफ बॉब जी आहे किंवा मटेरियल ऑफ द बॉब जी आहे यावर तो डिपेंड नसतो. दिस इज लॉ ऑफ मास आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ आयसोक्रोनिझम. आता लॉ ऑफ आयसोक्रोनिझम म्हणजे काय, तर हिअर इन दिस केस दिस पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड अपॉन इट्स एम्प्लिट्यूड. म्हणजे ते एम्प्लिट्यूड वर डिपेंड नसतं. दॅट मीन्स वेन द एम्प्लिट्यूड इज स्मॉल, जेव्हा त्याचा एम्प्लिट्यूड हे स्मॉल असेल तेव्हा त्याचा पिरियड जो आहे तो त्याच्या एम्प्लिट्यूड वर डिपेंड राहत नाही. दिस इज नथिंग बट इट इज द लॉ ऑफ आयसोक्रोनिझम. हा लॉ ऑफ आयसोक्रोनिझम आहे. आता आपण आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफाइन अ सेकंड पेंडुलम, फाइंड एन एक्सप्रेशन फॉर इट्स लेंथ ऍट अ गिवन प्लेस. Show that the length of second pendulum has a fixed value at a given place. आता सर्वात आधी आपण त्याची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ऑफ सेकंड पेंडुलम. अ सिंपल पेंडुलम whose period is 2 seconds, it is called as second pendulum. त्याला आपण सेकंड पेंडुलम म्हणतो. आता द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला माहिती आहे, T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L डिवाइड बाय जी आहे. आता पिरियड ऑफ सेकंड पेंड्युलम टी इज इक्वल टू काय आहे, तर 2 सेकंड आहे. ही व्हॅल्यू आपण आता यामध्ये लिहूया. देअरफॉर 2 इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ LS डिवाइड बाय जी, वेअर दिस LS इज द लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. आता या ठिकाणी 2 गेट कॅन्सल. देअरफॉर हे 1/पाय is equal to LS divided by G. आता आपण या ठिकाणी जर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं then the इक्वेशन becomes 1/पाय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कॅन्सल होणार, त्यामुळे त्या ठिकाणी येणार LS डिवाइड बाय G. Therefore this LS, that means length of second pendulum, is equal to G divided by pi square NR. Where this LS is the length of the second pendulum at a place where the value of G is value of acceleration due to gravity is G. त्याची value of acceleration due to gravity जी असणार ती G असणार. आता at a given place the value of G is constant. त्याची value of G जी असते ती constant असते. Then this LS is equal to G divided by pi square. A fixed value at a given place. त्याची जी व्हॅल्यू असते ती फिक्स असते at a given place. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. यामध्ये आपण एका साइडला कोनिकल पेंडुलमची फिगर काढली आहे आणि दुसऱ्या साइडला सिंपल पेंडुलमची फिगर काढली. आता पहिला पॉइंट काय येणार ते आपण एक एक पॉइंट घेऊया. द ट्रॅजेक्टरी and the plane of motion of the pendulum is horizontal circle. याची जी ट्रॅजेक्टरी आहे ती हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आहे. हिअर द ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज पार्ट ऑफ अ व्हर्टिकल सर्कल. ते पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल मध्ये आहे. त्यानंतर आता सेकंड पॉइंट बघूया.
आता या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचा सेकंड पॉइंट काय येणार, तर द कायनेटिक एनर्जी अँड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बोथ आर कॉन्स्टंट हिअर. आता यामध्ये काय असतं, तर द कायनेटिक एनर्जी अँड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दे आर इंटर कन्व्हर्टेबल, ते एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करता येतात. बट देअर सम इज ऑलवेज कॉन्झर्व्ड, त्याची सम जी असते ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. हा त्याचा दुसरा डिफरन्स आहे. त्यानंतर त्याचा तिसरा डिफरन्स बघूया आपण, आधी कोनिकल पेंडुलम. आता तुम्हाला माहिती आहे की वी नो दॅट द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम तो किती असतो, तर टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. आता या ठिकाणी त्याची जी ही लेंथ असते, दिस वन इज एल कॉस थीटा आहे. दिस इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आता आपण पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम बघूया. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय आहे, तर दिस टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी, वेअर दिस एल इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. ही एल जी आहे ती त्याची लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम आहे. आता त्याचा नेक्स्ट पॉइंट काय येणार, हिअर इन दिस केस दिस स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग आहे इट ऑलवेज मेक अ फिक्स अँगल विथ द हॉरिझॉन्टल. ती हॉरिझॉन्टल बरोबर एक फिक्स असा अँगल बनवते अँड कॅन नेव्हर बी हॉरिझॉन्टल. दिस वन इज द फर्स्ट डिफरन्स. आता सिंपल पेंडुलमच्या डिफरन्स मध्ये काय ना, तर हिअर इन दिस केस विथ अ लार्ज अँप्लिट्यूड. आता याचा आपण जर अँप्लिट्यूड लार्ज घेतलं, हिअर दिस वन, ही जे अँप्लिट्यूड विथ अ लार्ज अँप्लिट्यूड द स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल. त्यावेळेसच ती स्ट्रिंग जी आहे ती हॉरिझॉन्टल ही बनू शकते ऍट सम इन्स्टंट, आणि ते ऍट सम इन्स्टंट घडतं. अशा प्रकारे हे त्याचे डिफरन्स आहे कोनिकल पेंडुलमचे आणि सिंपल पेंडुलमचे.